नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता तुमचे मनापासून स्वागत करते. बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या तुमच्यासारख्या लाखो भगिनींसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि विश्लेषणात्मक माहिती मी घेऊन आले आहे. फेब्रुवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही आणि आता मार्च महिनाही संपत आला आहे. मग हा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि यामध्ये निवडणुकांचा काय संबंध आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया. सर्वात आधी महत्त्वाची सूचना, केवायसी दुरुस्ती. राज्यामध्ये सुमारे 86 लाखांपेक्षा जास्त महिला अशा आहेत ज्यांच्या केवायसी मध्ये काहीतरी चूक झाली आहे किंवा तांत्रिक कारणांमुळे त्यांचे हप्ते थांबले आहेत. सरकारने ही चूक दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे. तरीही अजून 50% महिलांनी दुरुस्ती केलेली नाही. बहिणींनो, जर तुम्ही येत्या 8 दिवसात तुमची केवायसी दुरुस्त केली नाही तर तुम्हाला हप्त्यासाठी थेट जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे ही दुरुस्ती तातडीने करून घ्या. ज्या महिलांची केवायसी बरोबर आहे, आधार सीडिंग झाले आहे, तरीही पैसे येत नाही, अशा बहिणींसाठी 31 मार्च पर्यंत ठिकठिकाणी समाधान शिबिरे आयोजित केली जात आहेत. तुम्ही तुमच्या तालुक्याच्या महिला व बालविकास कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाईन लॉग इन करून तुमची तक्रार नोंदवू शकता. आता पाहूया हप्ता कधी मिळणार. बहिणींनो, लाडकी बहीण योजना ही एक गेम चेंजर योजना मानली जाते. सध्या देशातील 5 महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुकांचे बिगुर वाजला आहे. केरळ, पुदुच्चेरी, आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये एप्रिल महिन्यात मतदान होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील महिलांना कशा प्रकारे लाभ देतेय हे दाखवण्यासाठी 9 एप्रिल 2026 पूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्याचा सरकारचा मोठा प्रयत्न असणार आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहायचे झाले तर नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आणि वित्त विभागाची मंजुरी मिळवण्यासाठी 31 मार्च उजाडणार आहे. त्यामुळे मार्च अखेरीस पर्यंत पैसे मिळण्याची शक्यता कमी असली तरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 9 एप्रिलच्या मतदानापूर्वी तुमच्या खात्यात आनंदाची बातमी येऊ शकते. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनो, जर तुमची केवायसी अजूनही अपूर्ण असेल तर ती 31 मार्च पूर्वी नक्की पूर्ण करा. जर तुम्ही पात्र असाल तर तुमचे थकीत हप्ते तुम्हाला नक्की मिळतील. मी रुचिता अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह पुन्हा भेटूया. आपल्या माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर गरजू बहिणींना शेअर नक्की करा. धन्यवाद.